गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मुलांनो, गेल्या वेळी आपण उखळ स्वरचिन्ह पाहिलं, म्हणजे पहिला उकार पाहिला. आज आपण उसाचा याचा उकार पाहणार आहोत आणि याला दुसरा उकार असे म्हणतात. काय म्हणतात? दुसरा उकार. आता आपल्याला माहिती आहे, उकार हा नेहमी अक्षराच्या खाली येतो, बरोबर. गेल्या वेळी पहिला उकार हा सुरुवात करून लेफ्ट हँड साईडला टर्न होत होता, परंतु आत्ताचा हा जो दुसरा उकार आहे हा सर्कल करून राईट हँडला इथपर्यंतच त्याला तो द्यायचा आहे उकार. ठीक आहे ना. म्हणजे पहिला उकार आपण ज्यावेळेस पाहिला त्यावेळी तो कसा होता, आधी म्हणजे लेफ्ट हँड साईडला तो टर्न व्हायचा, आणि आताचा हा जो उकार आहे तो कसा होतो आहे, राईट हँड साईडला टर्न होत आहे. बघा, या दिशेने तो असा टर्न झालेला आहे. तर आता आपण याचं वाचन करूया की हा जो उकार आहे, तर पहिल्या उकारामध्ये ज्यावेळी आपण कला पहिला उकार कू असं म्हटल्यानंतर तो आपण लवकर त्याचा स्वर व्हायचा, म्हणजे कला पहिला उकार कू, बरोबर. पण आता हा दुसरा उकार आहे त्यामुळे ह्याचा साऊंड कसा असणार आहे, लॉंग असणार आहे. पहिल्या उकाराचा साऊंड शॉर्ट असतो तर दुसऱ्या उकाराचा साऊंड लॉंग असतो. नेहमीप्रमाणेच आपण जसे की पहिल्या वेलांटीमध्ये पाहिलं, शॉर्ट वेलांटी, पहिली वेलांटी ई आणि दुसरी वेलांटी ई असं आपण लॉंग साऊंड करतो. तसंच पहिला उकार ऊ आणि दुसरा उकार ऊ असं लॉंग होतो, म्हणजे एक छोटी आणि दुसरी मोठी. तसंच एक छोटा ऊ आणि एक मोठा ऊ. आता मोठा ऊ म्हणजे कोणता, तर दुसरा उकार, आणि हा राईट हँड साईडला टर्न होतो. ठीक आहे. पहिलावाला उकार लेफ्ट हँड साईडला टर्न होतो. आता आपण पाहूया कला दुसरा उकार लागल्यानंतर त्याचं वाचन कसं करायचं. कला दुसरा उकार कू, क मध्ये ऊ मिळाला म्हणून कू. खला दुसरा उकार खू, गला दुसरा उकार गू, घला दुसरा उकार घू. आता इथे मी काही अक्षरांना उकार केलेला नाही आहे, तो मी तुम्हाला दाखवते. जसं की हे अक्षर आहे आणि हे अक्षर संपल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला टर्न करायचं आहे. हा पहा, छ आहे आणि छ ला उकार छू, ज ला उकार जू, झ ला उकार झू. आणि अशा प्रकारे आपल्याला तो कंप्लीट करायचा. च ला उकार चू, छ ला उकार छू, ज ला उकार जू, झ ला उकार झू, ट ला उकार टू, ठ ला दुसरा उकार ठू, ड ला दुसरा उकार डू, ढ ला दुसरा उकार ढू, न ला दुसरा उकार नू. आता मला माहिती आहे हा दुसरा उकार आहे आणि ह्याचा साऊंड ऊ असा येणार आहे, तर मी माइंडमध्ये ठेवून आता ह्याचं वाचन करणार आहे. आता मी दुसरा उकार असा म्हणणार नाही, कारण पहिल्यांदा 2-3 ओळी मी वाचताना माझ्या लक्षात आलं की हा उकार आहे, हा दुसरा उकार आहे, म्हणजे हा ऊची साईन आहे, बरोबर. तर अशा प्रकारे माझ्या लक्षात आलं हे अक्षर त आहे आणि त मध्ये ऊ मिळाला आहे, तर मी काय वाचणार, तू, थू, दू, धू, नू, पू, फू, बू, भू, मू, यू, रू, लू, वू, शू, शू, सू, हू, ळू, क्षू, न्यू. अशा प्रकारे हा दुसरा उकार आपण वाचला. आता या उकाराचे काही शब्द मी इथे दिलेले आहेत, हे पहा. या उकाराचे शब्द ऊ, त्याची ही साईन स्वरचिन्ह दुसरा उकार. आता बघा, हा ख आहे, ख ला दुसरा उकार खू, खूण. आता ह्याच ऊचे सर्व शब्द आहेत. बूट, दूध,
स्तूप, झाडू, गुळ, चूक, चूल, शूर, लाकूड. बरोबर. अशा प्रकारे आपण ऊचे शब्द वाचले. आता आपण पाहणार आहोत ऊ नंतर येणारा स्वर. ऊ नंतर कोणता स्वर येतो बघा. ऊ ऊ ए. कोणता स्वर येतो? ए. आता ए एडक्याचा. ए ची साईन काय आहे? ही जी लाईन दिसते की नाही तुम्हाला, अक्षराच्या वरती येते, तिला असं म्हणतात मात्रा. ए ची जी साईन आहे तिला म्हणतात मात्रा. आता ही मात्रा किती आहे? एक मात्रा. म्हणजे अक्षर बघा इकडे, अक्षराच्या वरती तुम्हाला ही स्लांटिंग लाईन जी दिसत आहे, ही एक एक स्लांटिंग लाईन दिलेली आहे, त्याला आपण मात्रा असे म्हणतो. काय म्हणतो? मात्रा. मग किती मात्रा लागली आहे? तर एक मात्रा लागलेली आहे. तर ए ची साईन काय आहे? एक मात्रा. ए ची साईन काय आहे? एक मात्रा. तर क ला एक मात्रा के, ख ला एक मात्रा खे, ग ला एक मात्रा गे. म्हणजे ग मध्ये ए मिळवला मी, गे. घ ला एक मात्रा घे, च ला एक मात्रा चे, छ ला एक मात्रा छे, ज ला एक मात्रा जे, झ ला एक मात्रा झे. आता मला माहीत झालं ही मात्रा साईन कोणाची आहे? ए ची साईन आहे. म्हणजे झ मध्ये ए मिळाला तर झे होतं. मग तसंच ट मध्ये ए मिळाला तर टे, ठे, डे, ढे. आता मी असेच पुढील प्रमाणे अक्षरं वाचणार आहेत, कारण मला माहीत झालं आहे वरती एक मात्रा आहे म्हणजे ही ए ची साईन आहे. त्यामुळे व्यंजन मला माहिती आहे. हा त आहे, त मध्ये ए मिळाला ते. त्याचप्रमाणे थ मध्ये ए मिळाला थे, दे, धे, ने, पे, फे, बे, भे, मे, ये, रे, ले, बे, शे, शे, से, हे, ळे, क्षे, ज्ञे. अशा प्रकारे हे ए ची साईन झाली. आता आपण पाहणार आहोत ऐ. आता ऐची साईन काय आहे? तर इथे बघा दोन मात्रे दिलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे? जसे की आपण ए मध्ये एक मात्रा पाहिला, बरोबर की नाही? तर आता ऐला ऐ करण्याच्या अगोदर मी तुम्हाला ए चे शब्द कसे वाचायचे ते सांगते. म्हणजे आपली एक मात्राचे शब्द वाचायचे आहेत. तर आपण पाहूया ए चे शब्द. ए चे शब्द काय आहेत? ए म्हणजे एक मात्रा. ठीक आहे. आता क ला मात्रा के, स. बरोबर ना? के स. ठीक आहे. न ला मात्रा नेम, ठ ला मात्रा ठे आणि पुढे अक्षर आहे व, ठेव. द ला मात्रा दे, पुढे अक्षर आहे व, देव. द ला मात्रा दे, पुढे अक्षर आहे श, देश. श ला मात्रा शे आणि त, शेत. रेघ, पेरू. बघा इथे आता उकार दिलेला आहे, त्यामुळे र ला उकार लागलाय तर रू होणार आणि प ला मात्रा पे, पेरू. केशव, टेबल, मेण. कळालं? हे आपण ए चे शब्द पाहिले. आता आपण बघणार आहोत उ ए वाचला. ए च्या नंतर काय येतं? ऐ. ऐची साईन काय आहे? दोन मात्रे. आता एक होता तेव्हा मात्रा म्हटलो, आता दोन आहेत म्हणून मात्रे. आता हे मात्रे कसे द्यायचे? तर मात्रे नेहमी अक्षराच्या वरती येतात. बघा ही जी अशी स्लँटिंग लाईन काढायची आणि त्याच्यातच ही दुसरी अशी, त्याला दोन मात्रे द्यायचे. कसे द्यायचे? दोन मात्रे म्हणतात. परत पहा,
मी इथे लिहित आहे, अशा दोन जवळजवळ स्लँटिंग लाईन काढायच्या, त्याला दोन मात्रे असे म्हणतात. आता मी लिहिता लिहिता ह्याचे वाचन करते. जसे की बघा, क ला दोन मात्रे कै, ख ला दोन मात्रे खै, ग ला दोन मात्रे गै, घ ला दोन मात्रे घै, च ला दोन मात्रे चै, छ ला दोन मात्रे छै, ज ला दोन मात्रे जै, झ ला दोन मात्रे झै, ट ला दोन मात्रे टै, ठ ला दोन मात्रे ठै, ड ला दोन मात्रे डै, ढ ला दोन मात्रे ढै, न ला दोन मात्रे नै, त ला दोन मात्रे तै, थ ला दोन मात्रे थै, द ला दोन मात्रे दै, ध ला दोन मात्रे धै, न ला दोन मात्रे नै. ठीक आहे. आता परत पुढे, प ला दोन मात्रे पै, फ ला दोन मात्रे फै, ब ला दोन मात्रे बै, भ ला दोन मात्रे भै, म ला दोन मात्रे मै, य ला दोन मात्रे यै, र ला दोन मात्रे रै, ल ला दोन मात्रे लै, व ला दोन मात्रे वै, श ला दोन मात्रे शै. मात्रे नेहमी असे आडव्या स्वरूपात स्लांटिंगच आले पाहिजेत. श ला दोन मात्रे शै, स ला दोन मात्रे सै, ह ला दोन मात्रे है, ळ ला दोन मात्रे ळै, श ला दोन मात्रे क्षै आणि न्य ला दोन मात्रे न्यै. तर अशा प्रकारे दोन मात्रांचे आपण वाचन केले. म्हणजे ऐचे साऊंड बोलत असताना अक्षरांमध्ये ऐचा स्वर जाणवला पाहिजे, उच्चार जाणवला पाहिजे. आणि ऐला नेहमी दोन मात्रे असतात. ऐची साईन काय आहे? दोन मात्रे. आता आपण पाहूया ऐचे शब्द. ऐचे शब्द कसे? तर ऐ म्हणजे दोन मात्रे आणि अक्षरांच्या वरती हे जे दोन मात्रे दिसतात हे ऐचे स्वरचिन्ह आहे. आता ब मध्ये ऐ मिळाला तर काय झालं? बै. आणि पुढे अक्षर काय आहे? ल. बैल. अशा प्रकारे हळूहळू आपल्याला वाचायचे आहे. क मध्ये दोन मात्रे मिळाले तर काय होणार? कै. आता इकडे अक्षर काय आहे? र. आणि र ला हे काय दिलेली आहे? वेलांटी. अक्षराच्या नंतर येणारी ही वेलांटी दुसरी वेलांटी असते आणि तिचा स्वर थोडा लॉंग असतो. तर आपण कसं वाचणार? कैरी. काय म्हणणार? कैरी. ठीक आहे. आता परत बघा, इकडे पण आपण क ला दोन मात्रे काय वाचलं? कै. आता इथे पण आपल्याला दिसतोय क ला दोन मात्रे कै. मग पुढे अक्षर काय आहे? द. कैद. कळलं? तसंच आता आपल्याला माहिती आहे हे अक्षर द आहे. द ला दोन मात्रे म्हणजे ऐची साईन. दैव. कैलास. बघा इथे आची साईन आली आहे, ल च्या बाजूला काना आहे म्हणजे आची साईन आहे. कैलास. इकडे परत म ला दोन मात्रे मै, द ला काना दा आणि न, मैदान. ठीक आहे. वैरण. बैठक. हैबती. वैर. कळाले? अशा प्रकारे आपण ऐचे शब्द वाचले. आता ऐ नंतर कोणता स्वर येतो? ओ. बरोबर की नाही? बघा, उ, ए, ऐ आणि आता ओ. तर ओचा स्वर काय आहे? ओचं स्वरचिन्ह काय आहे? एक काना एक मात्रा. काय पाहिलं आपण? एक काना एक मात्रा म्हणजे एक काना पण असतो, अक्षराच्या बाजूला एक स्टँडिंग लाईन बघा इथे दिसते का, आणि एक मात्रा पण असतो जी आपण ए ची साईन कशी दिली ती पण असते, म्हणजे त्याला जॉईंट आहे. मात्रा आणि काना जेव्हा दिसतो म्हणजे ती कोणाची साईन आहे? ओ ची साईन आहे. कोणाची साईन आहे? ओ ची साईन आहे.
मग आता क मध्ये एक काना आणि मात्रा असा दिसला की आपण समजायचं हा कोणाची साईन आहे, ओ ची साईन आहे. तर क मध्ये ओ मिळाला तर काय होणार, को. ख मध्ये ओ मिळाला तर काय होणार, खो. ग मध्ये ओ मिळाला तर काय होणार, गो. घ ला आता ह्याचं वाचन आपण असं करूया. पहिल्यांदा काना वाचायचा, जे बी बाजूला आहे ते वाचायचं आणि नंतर वरती कोणता स्वर असेल तो वाचायचा. तर बघा, घ ला काना आणि एक मात्रा घो. च ला काना एक मात्रा चो. छ ला काना एक मात्रा छो. ज ला काना एक मात्रा जो. झ ला काना एक मात्रा झो. आता आपल्याला अक्षर पाहिलं ट. ट च्या नंतर आपल्याला काय दिसतोय, एक काना आणि एक मात्रा, म्हणजे कोणाची साईन, ओ ची. तर आता मी ट मध्ये ओ मिळाल्यावर काय होणार, टो. अक्षर पाहिल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे, ठो, डो, ढो, णो, तो, थो, दो, धो, नो. अशा प्रकारे आपण पटपट वाचू शकतो. पो, फो, बो, भो, मो, यो, रो, लो, वो, शो, शो, सो, हो, ळो, क्षो, ज्ञो. अशा प्रकारे आपण ओची साईन वाचून झाली. आता आपण ओचे शब्द पाहूया. तर ओचे शब्द मगाशी जसे मी सांगितलं की ओचा आपण स्वरचिन्ह काय आहे पाहिलं, एक काना आणि एक मात्रा. अक्षराच्या बाजूला आता समजा हे अक्षर झ आहे, त्याच्या बाजूला काना उभी रेष आणि मात्रा आडवी रेष अक्षराच्या वरती हे आपल्याला दिसत आहे. तर ओचं स्वरचिन्ह आहे. तर झ मध्ये ओ मिळाल्यावर साऊंड काय होणार, उच्चार काय होणार, झोप. कळालं, झो होणार. आणि पुढे अक्षर काय आहे, प, झोप. तर हा शब्द आपण अशा प्रकारे वाचणार. बघा परत दुसरं उदाहरण सांगते. च ला काना आणि मात्रा म्हणजे ओ ची साईन, म्हणजे च मध्ये कोण आहे, ओ. चो आणि पुढे अक्षर काय आहे, र, चोर. ठीक आहे. म ला काना एक मात्रा मो. ठ ला काना ठा, मोठा. कळालं. अशा प्रकारे हळूहळू विथ साईन वाचायचं. ब ला काना एक मात्रा बो, ट, बोट. ड ला काना एक मात्रा डो. ळ ला काना ळा, डोळा. परत क ला काना एक मात्रा को, ट, कोट. श ला काना एक मात्रा शो. भ ला काना भा, शोभा. म ला काना एक मात्रा मो. ट ला काना टा, र, मोटार. भ ला काना एक मात्रा भो. व र ला काना रा, भोवरा. बरोबर. अशा प्रकारे आपण ओचे शब्द पाहिले. तर अशा प्रकारे आज आपण पाहिलं की ऊचा स्वरचिन्ह दुसरा उकार, एची स्वरचिन्ह एक मात्रा, ऐचे स्वरचिन्ह दोन मात्रे आणि ओचं स्वरचिन्ह एक काना आणि एक मात्रा. कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये असे विचारले जाईल, याच्यावर काही उदाहरण मी तुम्हाला देते. म्हणजे उदाहरण नंबर 1 काय असू शकतं, तर पुढीलपैकी स्वरचिन्ह कोणाचे आहे ते ओळखा, समजा. किंवा ऊचे स्वरचिन्ह ओळखा. आता आपल्याला असे 2 ऑप्शन दिले जातील, तर आपल्याला माहीत पाहिजे पहिला उकार ऊचा आहे आणि दुसरा उकार या ऊचा आहे ना. तर ऊचे स्वरचिन्ह ओळखा म्हटल्यानंतर आपण जे योग्य स्वरचिन्ह आहे त्याला काय करायचं, आपण टिक करायचं. कळालं.
आता दुसरा जर आपल्याला दुसरं उदाहरण विचारलं, ठीक आहे, दुसरं उदाहरण काय विचारू शकतात ते सांगतील, हे स्वरचिन्ह कोणत्या स्वराचे आहे, किंवा हे स्वरचिन्ह कोणाचे आहे. कोणाचे आहे मतलब किसका है ये स्वर साइन. ये जो साइन है हे स्वर चिन्ह कोणाचे आहे. इसका मतलब वहाँ पर अगर अपने को ऑप्शन दिया तो हम लोग क्या करेंगे, कौन सा ऑप्शन चुनेंगे. जैसे कि यहाँ पे ए और ऐ दिया है तो एक मात्रा है, तो एक मात्रा किसकी साइन होती है, ए की साइन होती है, इसलिए हम इसे करेक्ट करेंगे. ठीक आहे. आता समजा तिसऱ्या उदाहरणात सांगितलं 2 मात्रा हे स्वरचिन्ह कोणाचे आहे. तो वापस हमें बताना आना चाहिए कि 2 मात्रा मतलब किसका है ये साइन, किसका है 2 मात्रा. अभी थोड़ा घुमा फिरा के पूछा है. पहले इसमें मैं 1 मात्रा पूछा, दूसरे इसमें 2 मात्रे पूछे हैं. तो 2 मात्रे किसके आते हैं, तो 2 मात्रे ऐचे येतात. ऐला 2 मात्रे असतात. चौथा प्रश्न अशा प्रकारे येऊ शकतो. ओ चे स्वरचिन्ह ओळखा. काय सांगणार, ओ चे स्वरचिन्ह ओळखा. ओळखा मतलब रिकॉग्नाइज करना है. इसका साइन कौन सा आएगा. समटाइम्स दे विल गिव ओनली काना, समटाइम्स दे विल गिव 1 काना एंड मात्रा, जो विच इज द करेक्ट आंसर. तो अभी हमने पढ़ा था ओ ची साइन काय है, एक काना एक मात्रा. तो ये किस में दिखाई दे रहा है, यहाँ पर सिर्फ काना है, यहाँ पे काना और मात्रा, मतलब ये ओ की साइन है. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे स्वरचिन्ह सोडवता आले पाहिजे. 5वं उदाहरण कदाचित तुम्हाला असे दिले जाईल, जसे की ऐ स्वराचा शब्द ओळखा. आता आपल्याला शब्द ओळखायला सांगितलंय. काय सांगितलंय, शब्द ओळखायला सांगितलंय. समजा त्यांनी आपल्याला 2 ऑप्शन दिले आणि त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला ऐचा शब्द ओळखायचा आहे. तर आपल्याला आपण जशी प्रॅक्टिस केली, ए म्हणजे 1 मात्रा, ऐ म्हणजे 2 मात्रे, बरोबर की नाही. तर आता इथे ऐ स्वराचा शब्द ओळखा. ऐ स्वराचा शब्द ओळखताना आपण लक्षात ठेवतो की ऐची साइन काय आहे, 2 मात्रा. मग इथे ऑप्शनमध्ये 2 मात्रा कोणत्या अक्षरावर दिसते, क वर दिसते, बरोबर की नाही. कारण द वर एकच मात्रा आहे, म्हणजे ही ए ची साइन आहे. आणि आपल्याला कोणती विचारली आहे, ऐची साइन. त्यामुळे आपण काय करणार, ऐची साइन कैवर आहे. क ला 2 मात्रे, कै द. म्हणून आपण कोणता ऑप्शन निवडणार, ऐचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एक्झाममध्ये परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. त्याचबरोबर खाली उत्तरे असतात, ते आपल्याला पाहायचे आहेत आणि लिहायचे आहेत. यासोबत मी तुम्हाला नोट्ससुद्धा देणार आहे. हे व्हिडिओ तुम्हाला परत पाहायचे आहेत, त्याचं रीडिंग करायचं आहे आणि आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. तर आज आपण काय काय शिकलो, ऊची साइन, एची साइन, ऐची साइन आणि ओची साइन, बरोबर की नाही. तर आज आपण ए आणि ऊचे शब्द, एचे शब्द, ऐचे शब्द, ओचे शब्द आणि त्यावर आधारित प्रश्न. ठीक आहे. तर आपण आज इथेच थांबूया.
गुगल मीटवर पुन्हा मी हे तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. त्यामुळे सर्वांनी गुगल क्लास सकाळीच पाहून ठेवायचा आहे, जेणेकरून गुगल मीटमध्ये काही प्रश्न वाचायला देईल किंवा तुम्हाला काही शब्द वाचायला देईल. त्याचबरोबर काही प्रश्न वेगळे विचारू शकते जे मी शिकवलेले आहे. आणि जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळून चुकेल की हा कोणत्या स्वराचा शब्द आहे. तर आज आपण इथेच थांबूया.